सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी लूक याचा 24वा अध्याय आणि 44 आणि 45 वचन आपण वाचूया. यावर त्याने त्यास म्हटले, मी तुमच्याबरोबर असताना तुम्हा सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशाचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे यात मजविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे. तेव्हा त्यास शास्त्रबोध व्हावा म्हणून त्याने त्यांचे मन उघडले. या ठिकाणी येशू ख्रिस्त सांगत आहे, म्हणत आहे की मी तुमच्याबरोबर असताना तुम्हाला मी जी वचनं सांगितलेली आहेत ती हीच वचनं आहेत की मोशाचं नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रे यामध्ये जे काही माझ्याविषयी लिहिलेलं आहे ते सगळं पूर्ण होणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांना ते पटावं, समजावं, म्हणून त्यांना बोध व्हावा, म्हणून शास्त्राचा बोध व्हावा म्हणून येशूनं त्यांचं मन काय केलेलं आहे, उघडलेलं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की ज्यावेळेला आपण देवाचं वचन वाचत आहे, नियमशास्त्र आहे, मोशाचे नियमशास्त्र बघत आहे, संदेष्टे काय सांगतात त्याकडे लक्ष देत आहे, स्तोत्रेमध्ये काय लिखाण आहे ते आपण बघत आहे, वचन जे काय सांगत आहे त्याकडे आपण ज्यावेळेला लक्ष देतो त्यावेळेला आम्हाला परमेश्वर काय करत आहे, शास्त्रातून बोध करत आहे. अशासाठी बोध करत आहे की आमचं मन उघडावं, आमच्या मनाचं परिवर्तन व्हावं आणि आम्ही देवावरती विश्वास ठेवावा आणि देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही चालावं. आणि म्हणून आपण या वचनावरती विश्वास ठेवूया आणि त्याद्वारे आपण देवाचं गौरव करूया. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्यांना प्रभू तुझा आशीर्वाद दे आणि परमेश्वर बाप्पा प्रत्येकाचं तारण कर. आणि आम्ही पुन्हा प्रार्थना करतो देवा, प्रत्येकाचं काम आशीर्वादित कर, प्रत्येकाचं येणं जाणं आशीर्वादित कर, प्रत्येकाची प्रगती उन्नती कर आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोठा चिन्ह चमत्कार कर. त्यांच्या सर्व समस्या काढून टाक आणि तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव दे आणि त्यांच्याकडून तू तुझं गौरव अधिक आणि अधिक करून घे. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक. आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून मला तुम्ही पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल. आणि माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज देवाचं वचन तुम्हाला ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल आणि रोज ऐकण्याच्याद्वारे, पाहण्याच्याद्वारे तुम्ही आशीर्वादानं आशीर्वादित व्हाल. आमेन.